10वीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडालाय। जालन्यात 10वीचा मराठीचा पेपर फुटल्याची चर्चा सुरू आहे, कारण पेपर सुरू झाल्यानंतर 15 मिनिटातच शहरातील झेरॉक्स सेंटरमधून उत्तरपत्रिकांची प्रिंट काढून विद्यार्थ्यांना पुरवण्यात आले। जालन्यातील बदनापूर शहरात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आणि शासनाने कॉपीमुक्त परीक्षेसाठी जय्यत तयारी केली होती। मात्र पहिल्याच दिवशी कॉपीमुक्त परीक्षेचा फज्जा उडताना जालन्यात पाहायला मिळालाय। मात्र मराठीचा पेपर फुटला नसल्याचं शिक्षण मंडळासह जालना जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलंय। तर सदर प्रकरणाची चौकशी सुरू असून दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचं विभागीय मंडळाच्या सचिव वैशाली जमादार यांनी सांगितलं। 10वीचा पेपर फुटला आणि त्याची उत्तरपत्रिका देखील तयार करून ती देण्यात आली अशी बातमी प्रसारमाध्यमांवर होती। तर त्या बातमीमध्ये तथ्य नाहीये, त्याचं व्हेरिफिकेशन करण्यात आलं। जे व्हॉट्सअपवरती सर्क्युलेट झालं होतं काही प्रसारमाध्यमांकडे तो प्रश्नपत्रिकेचा भागच नाही आहे। जे प्रश्न त्याच्यामध्ये दिसत आहेत तर ते कुठल्या तरी गाईडचे वगैरे आहेत, म्हणजे तो प्रश्नपत्रिकेचा भागच नाही आहे। अशा पद्धतीची कोणती घटना तिथे घडलेली नाही आहे। त्याच पद्धतीनं तिथे 1-2 व्यक्तींनी पालकांनी तिथे दगड फेकला होता आणि त्या बाबतीमध्ये कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे। सर्वच केंद्रावरती जालन्यामध्ये कडक बंदोबस्त आणि पेपर कॉपीमुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत आणि तो रेझिस्टन्समध्ये काही लोकांनी तिथे ठराविक मोजक्या लोकांनी तो विरोध केला इथल्या कर्मचाऱ्यांना आणि त्या बाबतीत कायदेशीर कारवाई करण्यात येते। पेपर फुटीचा असा कोणताही प्रकार त्या केंद्रावरती किंवा त्या तालुक्यामध्ये झालेला नाही आहे। जालन्यातील जिल्हा परिषद शाळा 3050 केंद्र क्रमांक 3050 इथं शिक्षणाधिकारी माध्यमिक त्या ठिकाणीच होत्या, 1 तासभर थांबून होत्या। तर जे सोशल मीडियावर व्हायरल होते किंवा वृत्तवाहिन्यावर व्हायरल होतं ते प्रश्नपत्रिकेची पानं नसून ते मध्ये काही इतर पब्लिशरचं काहीतरी पानं दिसतात, त्याचा आणि प्रश्नपत्रिकेचा कोणताही संबंध नाही। त्यामुळे अशी पेपरफुटी झाली त्या वृत्ताचा आम्ही इन्कार करतो किंवा खंडन करतो। जालना जिल्ह्यातील बदनापूर मधील केंद्रावरती गैरप्रकार झालेला आहे, त्याबद्दल बातमी मिळाली आणि ती खरी आहे किंवा काय या संदर्भाने मी तात्काळ संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क केलेला आहे आणि शिक्षणाधिकारी याचा चौकशी अहवाल पाठवत आहेत। चौकशी अहवाल आल्यानंतर जे कोणी दोषी असतील त्यावरती मंडळाच्या नियमावलीनुसार कारवाई केली जाईल।